एक 24 ते 25 वर्षाच्या पोराला वाटतंय असं की बाबा जर मला जॉब लागला नाही तर मग काय होईल. एक IT जॉब वाल्या पोराला वाटतंय की आज जर माझी सॅलरी नाही आली तर मग काय होईल, मी माझ्या घरच्यांना खाऊ पिऊ कसं घालू शकतो. एका वयस्कर माणसाला वाटतंय जर आज जर मी नाही जगू शकलो, आज जर मी नाही राहू शकलो तर मग काय करायचं मग. आणि तुझ्यासारख्या पोराला असं वाटतंय आज जर तिचा रिप्लाय नाही आला तर मग काय होईल. कळलं का? असल्यामुळे त्याच्यामुळे तुला सांगालोय असल्या भांगडीमध्ये पडू नको. आयुष्यात लय मोठे प्रॉब्लेम आहेत. असं गरज नाही कोणतं एक सेलिब्रिटी कोणत्या तरी ॲक्टरचं ऐकायचं, मोटिवेट व्हायचं. हां, आता ही मी व्हिडिओ बघताना थोडंसं अडकल, थोडंसं दम लागलेलं दिसन किंवा माझी बॉडी नाही बाबा मी हात कसा करतोय, मी पोट कसा दाखवतोय, लोक कसे बघतायत, काय मॅटर करत. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा तुम्ही सगळे? सो मस्त आधी माझ्याकडनं तुम्हाला शुभ सकाळ. सो आपण मस्त सकाळी आधी कॉलेजला निघूत. आपल्याला असाइनमेंट सबमिट करायचे आहेत आणि काही दिवसानंतर वायवा आहे. सो जे काही वायवा आहे आपण जे बनवलं आहे ते आपल्याला मेंटरला दाखवायचं आहे. सो आपण दाखवून येऊ लगेचच. लवकरात लवकर चालू करूयात ब्लॉग. स्टे ट्यून. ओके, दिस इज माय ब्लँको. ओके, सो मंडळी आपल्याला जिमला नाही जाता येणार आता. हा विषय आहे की इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळं मशीन्स बंद आहेत. मस्त भारी वाटायला, एकदम मस्त आलोय आता गार्डनला. गार्डन म्हणजे अशा बाल्कनीच्या काही अशा आठवणी जागे होतात, कारण लय दिवसानंतर आलो मी गार्डनला. जस्ट वॉकिंगला आलो, पण मी माझा वॉकिंगचा जो डिसिजन आहे ते मी असं ठरवलं की बाबा ते मी बोलत खरं माझी कॅलरीज पण बर्न होतील. किती तर लोक समोरून मला बघतायत, अरे बापरे काय करायले पोरगं, कोणाला बोलायले, काय करायले, काय चालू आहे. पण मी काहीच विचार न करता चालतोय, कारण आता काही गोष्टी मॅटर अशा करत नाहीत. जेव्हा तुम्ही ती त्या डिसिप्लिनमध्ये येतात ना, डिसिप्लिन म्हणजे असं नाही आहे की तुम्ही शांत राहता, रूममध्ये कोंडून राहताय किंवा कोणाला बोलायचं नाही, आपापलं काम करायचं. की तुमची डिसिप्लिन म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये किती टाईम इन्व्हेस्ट करता. मग तो टाईम तुम्ही हॅपीली इन्व्हेस्ट करा, तो टाईम तुम्ही बोलण्यात इन्व्हेस्ट करा, तो टाईम तुम्ही एकटा बसण्यात इन्व्हेस्ट करा, गेम्स खेळा, बोला, मित्राला चिडवा. एवढी झंझट आहे दुनियामध्ये, तू असं विचारच करू नको की फक्त तुझेच ले वक्ते झटते असले ही धिंगाणे चालू आहे, तर तुलाच लय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण तुलाच लय गोष्टी भोगावं लागेल. असं काय नसतं मित्रा. वय इतकं अपाट आहे की तू संपवता पण तुझ्या काही गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी संपू शकत नाही. कळालं का? एक गोष्ट जर तुला कळत असेल तर तू एक विचार कर. एक 24 ते 25 वर्षाच्या पोराला वाटतंय असं की बाबा जर मला जॉब लागला नाही तर मग काय होईल. एक IT जॉब वाल्या पोराला वाटतंय की आज जर माझी सॅलरी नाही आली तर मग काय होईल, मी माझ्या घरच्यांना खाऊ पिऊ कसं घालू शकतो. एका वयस्कर माणसाला वाटतंय जर आज जर मी नाही जगू शकलो, आज जर मी नाही राहू शकलो तर मग काय करायचं मग. आणि तुझ्यासारख्या पोराला असं वाटतंय आज जर तिचा रिप्लाय नाही आला तर मग काय होईल. कळलं का? असल्यामुळे त्याच्यामुळे तुला सांगालोय असल्या भांगडीमध्ये पडू नको. आयुष्यात लय मोठे प्रॉब्लेम आहेत, लय धांगड बिंगाड चालू आहे. जेवढं होऊ शकतं तेवढं एन्जॉय कर. गोष्टी भरपूर सगळीकडनं शिकायला भेटतात, सगळीकडून राहतात रे. एन्जॉय करा, काही करा, एन्जॉय करा. आणि लाईफमध्ये ना फक्त हॅपी गोष्ट असं नसतं, माहिती आहे का? कधी वाटते की माझ्या आयुष्यामध्ये फक्त हॅपीच सगळं चलाव. अरे लाईफ म्हणजे काय? लाईफमध्ये सॅडनेस येत असते, लोनलीनेस येत असते, कधी मस्ती राहते, कधी हॅपीनेस राहते, कधी फ्रेंड्स राहतात. आज तू दुःखीत आहेस, आज तू 1-2 वर्षापासून दुःखीत आहेस, 100% कधी ना कधी तू हॅपी राहते. कशाचाच विचार करू नका, कशाचाच नाही. म्हणजे कोणतं म्हातारं काय बघायले, कोणता माणूस, कोणती बाई, कोणती मुलगी, काय कोणतं पोरगं काय बघाले, बाबाले स्टँडर्ड आले, त्यानं मला बघितलं तर त्यानं कसं रिॲक्ट करेल, नाही बाबाले वयस्कर आहे त्यांना किती तर अगोरी वाटन, काय विचार करायचा. मी तर बघा आता काहीच विचार करत. आता मला तर किती तर लोक काय बोलत आहेत. अक्षरशः माझ्या फॅमिलीला पण अक्षरशः फोन्स येतात की अरे नीलू काय करायला, नीलू काय. पण आता मला माझ्यावर इतका रिअल कॉन्फिडन्स आला आणि खरं हे फक्त कंटेंट क्रिएशनमुळे झालं, ब्लॉगिंगमुळे झालं, माझ्या स्टेपवर झालं जे मी ती चूज केलं. कारण
मी जरी 10-15 दिवस केलं नसतो, माझ्या डोक्याचं ते डिसिप्लिन राहिली नसती, ती कन्सिस्टन्सी राहिली नसते ना, तर मी आज तुम्हाला अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला बोलू शकलो नसतो. सो एकदम मस्त वाटले बघा तुम्ही. आता आजचा जो माझं मोटिवेशन आहे, आणि कधी कधी तुम्हाला सांगू का, मी हे जे बोलतो ना, कधी कधी मी हे व्हिडिओज बघतो, कारण ही व्हिडिओज बघितल्यानंच काय होते, मला अजून मोटिवेशन माझ्याच काहीतरी चेहऱ्यानं, मला असं गरज नाही कोणतं एक सेलिब्रिटी, कोणत्या तरी ॲक्टरचं ऐकायचं, मोटिवेट व्हायचं, एक हॉलिवूड स्टारचं मोटिवेट व्हायचं. कारण रिअल मोटिवेशन तुम्हाला तेच भेटेल की जेव्हा तुम्ही स्वतःलाच बघचाल आणि तुम्ही स्वतःला समजून घ्याचाल की बाबा नाही, जोपर्यंत मी तोंडानं बोलणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी होणार. सो आता मी कधी कधी व्हिडिओ बघतो, हां आता ही मी व्हिडिओ बघताना थोडंसं अडकल, थोडंसं दम लागलेलं दिसन, किंवा माझी बॉडी नाही बाबा मी हात कसा करतोय, मी पोट कसा दाखवतोय, लोक कसे बघतायत, काय मॅटर करत. कारण मला एवढी एक गोष्ट कळाली की बाबा ठीक आहे, ज्या व्यक्तीला आधी बोलायला येत नव्हतं, ज्या व्यक्तीला आधी कळत नव्हतं की काय बोलायचं आणि काय नाही, तो व्यक्ती इतका असं मन सोक्त मन खोलून जर असं बोलतोय, जी गोष्ट टेम्पररी आहे ती पण बदलू शकते, आणि जी परमनंट आहे ती पण टेम्पररी होऊ शकते. वजन काय, वजन पण कधी ना कधी कमी होईल, वजन कधी ना कधी वाढेल, पण नैसर्गिक शरीर आहे, शरीरामध्ये काही ना काहीतरी चेंजेस जातात. आज तू 2 समोसे खा, वजन वाढेल, उद्या तू नको खाऊ, उद्या तुझं वजन कमी होईल. लॉजिकल गोष्ट आहे, फक्त ते डिसिप्लिनवर आहे. मी अजून त्या डिसिप्लिनवर गेलो नाही, सध्या मी अजून कंटेंट क्रिएशनच्या डिसिप्लिनवर आहे, तुझ्या लाईफच्या डिसिप्लिनमध्ये आहे. जेव्हा हळूहळू गोष्टी होतील तेव्हा हळूहळू होतील. आणि आता आपण जाऊयात कॅम्पसला. आपला जो मित्र आहे यश सोनार, सो गावावरून आला आहे, तो त्यांना वापस जाणार आहे. सो आता आपण लवकरात लवकर जाऊत, हिरोला जरा भेटूत, त्यांना जाणार आहे अर्धा 1 तासानंतर. सो लवकर भेटून रूमवर जाऊत. आज जी वॉकिंग झाली ती जास्त नाही झाली, पण ठीक आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती गोष्ट माझी पटली आणि कोणती नाही. काही गोष्टीमध्ये मी रॉंग असन, काही गोष्टी माझं जसं वय वाढन, जसं मला कोणत्या गोष्टीचा अनुभव येईल, जसं मला काहीतरी गोष्टी दिसतील, तसं माझ्या पण गोष्टी काहीतरी चेंज होतील. पण आता जोपर्यंत मला या गोष्टी कळत आहेत तोपर्यंत मी शेअर करतोय. आता निघूयात. 1 लेमन ऑरेंज द्या. यश भाऊ आलेत आपले. रथवर थांबते आमचा भाऊ. गाव कसा गेला का लय दिवसानं आलो बाबा. लय दिवसानं म्हणजे आधी ही आमचीच रूम असायची, हे नाही 201 नाही, आपली कोणती रूम असायची 304 नाही, आणि अजून 305 असायची. त्या 305 रूम मध्ये लय मोठे मोठे कांड झालेले आहेत. मंडळी आता आपला एक पट्ट्या आलाय धाराशिवरून, तुम्ही ट्रिप मध्ये बघितला जमी देवेकरला गेलतो. गाबड आता आले, मला आता फोन केला दादा मी आलोय, पण आता मी वापस त्याला आणायला जाऊ शकलो नाही. आता आलाय खाली बघा, आपला कार्टून आलाय एकदम आपलं शेतकरी टाईप असतं. गावावरून आल्याने कसं वाटतं एकदम. हा निघायचंय. यश आता जाणार आहे वापस पिंपरीला. त्याला थांब म्हणला तर फ्लॅट रूमवर जाणार होता पांडू रूमवर जाणार होता. त्याला म्हणलं बाबा इकडचे कॅम्पसला गाडी इकडे आहे, आपण जाऊ मला मिळून. भेटू बरं. बाय बाय. चल मला फोन कर. हो चल. ओके. सो मंडळी मस्त आपलं जेवण झालेलं आहे. बघू शकतात आपला हिरो पण तर इथं झोपलेला आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. आज जरा थोडंसं मन एकदम मोटिवेशन टाईप झालं होतं. आजचा ब्लॉग आपण एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. आणि आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, भेटूयात आपण असाच एक चांगल्याशा ब्लॉगमध्ये. आणि मात्र मी तुम्हाला सांगत होतो की आपल्याला एक नवीन जागा एक्सप्लोअर करायचे. सो ती लवकरात लवकर उद्या येणार आहे. सो स्टे ट्यून. उद्या तुम्हाला ती ब्लॉग भेटून जाईल. ओके. सो आता टाटा, सायोनारा, टेक केअर. भेटूत आपण पुढच्या ब्लॉगला.